नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत रेल्वे ग्रुप डी संभाव्य सराव प्रश्नपत्रिका 2025 साठी भाग क्रमांक 15वा। विद्यार्थी मित्रांनो, दरवेळीप्रमाणे आजच्या व्हिडिओत देखील आज आपण अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी आणि सामान्यांचे काही टॉपचे IMP प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत। प्रत्येक प्रश्न खूप महत्त्वाचा IMP आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक लक्ष देऊन नक्की बघायचाच आहे। आणि तुम्हाला काही शंका असेल त्या ठिकाणी मला कमेंटमध्ये विचारत या ठिकाणी चालायचं। त्याचप्रमाणे परीक्षा होईपर्यंत आपण गणित, बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी किंवा सर्वच विषयांचा या ठिकाणी अभ्यास करून घेणार आहोत। त्यासाठी आपण दररोज या ठिकाणी PYQ असेल, क्वेश्चन पेपर असेल किंवा लाईव्ह व्हिडिओ लेक्चर असेल, अगदी मोफतमध्ये तुमच्यासाठी आपण आणणार आहोत। तर त्यासाठी तुम्ही आत्ताच्या आत्ता आपल्या ह्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा। खाली जे सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्यावरती क्लिक करा। त्यानंतर या ठिकाणी घंट्याचं बटन आहे त्यावरती क्लिक करा आणि ऑलवर या ठिकाणी सिलेक्ट करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या काळातील जे काही महत्त्वाचे व्हिडिओ असेल, लेक्चर असेल, अगदी मोफतपणे तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। तर चला आता आपण आजच्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया। प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणाला 2024चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन C सुधा मूर्ती आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या संगमातून तयार होणारी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन B प्राणहिता। प्रश्न क्रमांक तिसरा, कोणत्या ठिकाणी पहिल्या ऑलिम्पिक ई स्पोर्टचे आयोजन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन B सौदी अरेबिया। प्रश्न क्रमांक चौथा, राष्ट्रीय सभेची स्थापना खालीलपैकी कोणाच्या पुढाकाराने झाली? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन C A.O. ह्यूम। प्रश्न क्रमांक 5वा, खालीलपैकी कोण महाराष्ट्राचे नवे राज्यपाल बनले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन C CP राधाकृष्णन। प्रश्न क्रमांक 6वा, घोडाझरी हा निसर्गरम्य तलाव कोणत्या तालुक्यात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन C नागभीड। आता नागभीड हा तालुका कोणत्या जिल्ह्यात येतो? मला काय करायचं आहे, सर्वांनी आत्ताच्या आत्ता लगेच कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। प्रश्न क्रमांक 7वा, भारताचा वाटा जगातील डिजिटल व्यवहारांमध्ये RBIच्या अहवालानुसार किती टक्क्यांवर पोहोचला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन C 48.5। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8वा, भारत देशाचे तिन्ही सैन्य दलाचे सरसेनापती कोण असतात? आता हा प्रश्न आपण काल परवाच्याच व्हिडिओमध्ये बघितला असावा, त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मला काय करायचं आहे, कमेंट करून नक्की सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक 9वा, कोणत्या बंदरात कृषी मालाची साठवणीची व्यवस्था पुरवणारे केंद्र बांधले जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन B JNPT आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10वा, डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डॅश डॅश येथील तुरुंगात लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन A अहमदनगर आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11वा, UPSCच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन B प्रीती सुदान। काय? प्रीती सुदान। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा, महाराष्ट्राचा समुद्रकिनारा या ठिकाणी बघा, महाराष्ट्राचा समुद्रकिनारा किती किलोमीटर लांबीचा आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन A 720 किलोमीटर।
प्रश्न क्रमांक 13वा, प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्याचा निर्णय कोणत्या राज्याने घेतला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 14वा, हरिश्चंद्र व रतनगड ही ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अहमदनगर. प्रश्न क्रमांक 15वा, कोणत्या राज्याला वर्ल्ड ॲग्रिकल्चरल फोरमचा वैश्विक कृषी पुरस्कार 2024 प्राप्त झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 16वा, पण त्या अगोदर प्रत्येकाने आत्ताच्या आत्ता लगेच आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचंच आहे आणि आपल्या ह्या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करायचं आहे. प्रश्न क्रमांक 16वा, गडचिरोली जिल्ह्यात वन विभागाचे लाकूड संकलन केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आलापल्ली. प्रश्न क्रमांक 17वा, जगात कितव्या क्रमांकावर ॲल्युमिनियम उत्पादनात भारत देश पोहोचला आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 17व्याचं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दुसऱ्या क्रमांकावर काय? तर बघा, जगात दुसऱ्या क्रमांकावर ॲल्युमिनियम उत्पादनात भारत देश पोहोचला आहे. प्रश्न क्रमांक 18वा, देशात किती जन औषध केंद्र उघडण्याचे लक्ष्य भारत सरकारने 31 मार्च 2027 पर्यंत ठेवले आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 25,000 आपलं बरोबर उत्तर आहे. म्हणजे काय होईल, देशात 25,000 जन औषध केंद्र उघडण्याचे लक्ष्य भारत सरकारने 31 मार्च 2027 पर्यंत ठेवले आहे. प्रश्न क्रमांक 19, भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात? बघा, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. म्हणजे आता काय काय नीट लक्ष देऊन बघा की आपल्या भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण कोण आहे. बघा, लोकसभेचे निर्वाचित सदस्य असतात, त्यानंतर राज्यसभेचे निर्वाचित सदस्य असतात आणि विधानसभेचे निर्वाचित सदस्य असतात. म्हणजे वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर आहे. आता शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20, पिवळसर तपकिरी मृदा महाराष्ट्रातील कोणत्या भागात आढळून येते? बघा, ह्या प्रश्न उत्तर बघण्या अगोदर तुम्ही मला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे की तुम्ही कोणत्या भागातून किंवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात. मला आत्ताच्या आत्ता सर्वांनी कमेंट करून याचं नक्की उत्तर द्यायचं आहे. तर बघा, या ठिकाणी 4 ऑप्शनपैकी आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी चंद्रपूर भंडारा पूर्व भाग. म्हणजे काय, पिवळसर तपकिरी मृदा महाराष्ट्रातील चंद्रपूर भंडारा पूर्व भागात आढळून येते.